शकतोय सुप्रिया सुळेंना जेव्हा घेराव घालण्यात आलेला होता आंदोलकांनी, त्या दरम्यानची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने आंदोलक जमलेले होते। आपण जेव्हा माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळेंना बघितलेलं होतं, त्या दरम्यान त्यांनी सकारात्मक भूमिका मांडलेली होती। सगळ्या पक्षांना बोलवा, बैठक घ्या, गरज असेल तर एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा, अशी ही मागणी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती। मात्र मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा निर्णय तात्काळ घ्या अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती आणि त्यानंतर त्या निघत होत्या। त्या दरम्यानच या मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला। प्रचंड संख्येने खरं तर मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय आणि या दरम्यानच शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेलेली होती। शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं या आंदोलकांचं म्हणणं होतं। ही दृश्य आपण बघतोय। खरं तर काही जे मराठी आंदोलक आहेत ते सुप्रिया सुळेंशी संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत, आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतायत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी मराठा आंदोलकांनी केलेली होती। शरद पवार यांच्यावर खरं तर टीका या मराठा आंदोलकांकडून केली गेलेली होती। मराठ्यांचं वाटोळं हे शरद पवार यांनी केलं असं या प्रत्येक आंदोलकाचं म्हणणं होतं आणि त्या दरम्यान जेव्हा हा घेराव घालण्यात आलेला होता सुप्रिया सुळेंना, त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघू शकतोय। नुकतंच आपण बघितलं काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतलेली होती, त्यांच्याशी चर्चा केली। मनोज जरांगे यांचा खरं तर उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। अनेक खरं तर महत्त्वाचे नेते आहेत ते मनोज जरांगेंची भेट घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत, त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करतायत आणि आपण ही दृश्य बघितलेली होती। काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्या दरम्यान मराठा आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला, जोरदार घोषणाबाजी केली। त्या दरम्यानची ही दृश्य शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। मराठा आंदोलकांनी शरद पवार यांनी मराठ्यांचा वाटोळं केलं अशी जोरदार घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केलेली होती। त्या दरम्यानची ही दृश्य आपल्याला सुप्रिया सुळे दिसतायत, त्या मधोमध आहेत खरं तर आणि त्यांच्या भोवती हा घेराव घालण्यात आलेला आहे। मराठा आंदोलकांनी हा घेराव घातला, त्या दरम्यानची दृश्य आपल्या समोर येत आहे।